नमस्कार. आपण पाहता जनसेवा आयुर्वेदा यूट्यूब चॅनल. आजार कोणताही असू द्या, एक वेळ जरूर जनसेवा आयुर्वेदामध्ये भेटा. आणि आपल्याकडं जे आपण औषध ज्या पेशंटला किंवा कोणी कॅन्सर असेल, शुगर असेल, BP असेल, थायरॉईड असेल, डोळ्याचे विकार असेल, दाताचे समस्या असेल किंवा केसाचा प्रॉब्लेम असेल, टाच दुखणं असेल, गुडघेदुखी असेल, मूळव्याध असेल, फिशर असेल, भंगदोर असेल, लकवा बिमारी असेल, फिट असेल किंवा हार्ट अटॅक होऊ नये, ज्याला फर्स्ट हार्ट अटॅक आला किंवा सेकंड आला, थर्ड येऊ नये आणि जर जीवन वाचवायचं असेल, शुगर दररोजच्या गोळ्या खाऊन 10 वर्षे 20 वर्षे झाले पण शुगर कंट्रोलमध्ये नाही, त्यानं फक्त एक अटॅकची वाट पाहत असेल किंवा मरण्याची जर वाट पाहत असेल तर त्या मूर्खाईनं सर्वांना आमच्याकडे यावं. जरा त्याचं ते दररोजच्या गोळ्या बंद होईल, शुगर कंट्रोलमध्ये येईल. केवळ 2-3 महिन्यामध्ये तुमचा इलाज ते रिझल्ट तुमच्यासमोर दिसून येईल. आणि आज आमच्याकडे हे ताई आलेले आहेत ज्या की कॅन्सर, जे मल्टिपल कॅन्सर आहे, मेटास्टिक नावाचा कॅन्सर, जो कॅन्सरचे मधामध्ये त्वचेमध्ये जे मोठी आत आहे, पचन मोठी आतडीवर आतवर ते कॅन्सर झाला आणि त्यानंतर ते यकृतीकडे पोहोचलेलं आहे. तर हे मल्टिपल असल्यामुळे औचित्य आणि या ऑपरेशन या बिमारीचं ऑपरेशन बी होत नाही. ह्या शेवट तिकडेच आहे या इलाज. परंतु आपल्याकडं आयुर्वेदिक इलाज घेण्यासाठी याने आलेले आहे, जेणेकरून आपण त्याला सांगितला इलाज की माझा सरासरी 1 महिन्यामध्ये तुम्ही पहा ट्रीटमेंटचं रिझल्ट कशा प्रकारे येईल काय नाही. आणि त्यानंतर जर रिझल्ट चांगला, जर तुम्हाला 15 दिवसामध्ये वगैरे 1 महिन्यामध्ये रिझल्ट आला, समजा काही ना काही 10% 20% काहीतरी फरक पडला, तर त्याच्यानंतर 2रा महिना किंवा 3रा महिना जे काय लागेल समजा समोरचं ते आपल्याकडं औषधी घ्यावी लागेल. आणि त्यामुळं सरळ शुद्ध पद्धतीने सांगलेला. काही जण काय असतात की आमच्याकडे काही गोळ्या खातात, पण भगवंत जर देवाची जर इच्छा असेल, समजा त्या गोळ्या खाता जर त्यानं मरण जर पावला तर त्याची जबाबदारी ही आयुर्वेदिकमध्ये नसतेच. किंवा आयुर्वेदिक हे गोळ्या जे असतात, औषधी असते, हे माणसाला नुकसान करण्याची औषधी नसते किंवा त्यांना हानी पोचवण्याची नसते. हे अमेरिका, जपान, साऊथ कोरिया या देशाचं आपण ट्रीटमेंट त्यांना द्यायला. जे औषधी द्यालो हे जगामधली सर्वात महागडी विख्यात औषध आहे. हे थातूरमुतूर जे आहे भारतामधले, जे काय उदाहरण एक्झाम्पल जे काय आहे, समजा साधारण औषध आपण देणार गेलो त्यांना, आणि जे लागेल ते सर्व औषधीला पैसे लागेल. या इथं काय दवाखान्यामध्ये काय लुटमार नाही, काय कुणाला ते हे नाही ते नाही, काही नाही, सर्व गोष्टी केल्या राहतात. बस इतकं मला सांगायचं आहे. आणि बाईचं काय त्रास आहे, काय नाही, किती वर्षापासून ते कॅन्सर झालं या संदर्भात आपण काय हा ताई सांगा. तुम्हाला कॅन्सरचे ते कशी लक्षणे किती दिवसापासून तुम्हाला जाणवले कॅन्सर आहे म्हणून? मला काय ते मुळ्यातच होय म्हणा. मी मला संडास गेल्या वर्षीपासूनच मला मुळ्यात उमडला. हां. मग नंतर मग काहीच नाही. मग ते त्रास होत गेला मला, बसायचं जमत नसतं. हो. मग मी मला आता मुळ्यात झाला म्हणून मग ते येतं पोटामध्ये जेवणच जात नसं म्हणा. गाठ आली आणि मी म्हणा जेवण जायना म्हणून मी जेवणच करायचं नाही. मग ते असं करत मग हे जास्तच व्हायला लागलं. मला काही समजायलाच नाही. आता काय व्हायला तुम्हाला प्रॉब्लेम, समस्या काय? आता मला आहे की नाही, मग हे सगळं हे ठणकते, सगळं दुखते मग. आणि मी जेवले की मोहे भरून येते, मला घाम फुटून निघते. मग मला असं येतं भरत येते सगळं. आणि मग नाही का हातपाय चळचळ कापतात, माझ्या डोळ्याला अंधारी येते, मला असं उडायला आणि होते, असे झटके आले आणि झोप लागत नाही रात्रशाने. झोप तर येतच नाही, कारण मधातलं ते लई कडक कॅन्सर आहे ते. मग तुम्ही माझ्याकडे इलाज घ्यायसाठी आले आहे की नाही? पाय ही लई दुखतात हे. बरं. पाय हे सगळं म्हणजे आहे की नाही, असं ते हो, चट आकल्यासारखं म्हणल्यासारखं आहे की नाही? हो, कानातून आवाज निघतात फुट. असं संडासला बसले की बी असं त्रास होते मला. हो ना. आता रगत पडायले मला संडासमध्ये जरा. बरं. ठीक आहे. आता तुमच्या घरचे बी आले येतं आग पडते छातीमध्ये ना, हे अशी नुसती आग पडून राहते. जर असं काय खाल्ले की असं आगच राहते नुसती पोटात. बरं. ठीक आहे. आणि काय बोला मी ते असं मग असं जरासा डोळा लागला की असं होते मला. म्हणजे मग हे भरून येत राहते उडायला. आता जेवण केलं तर आता तंटी लागणार ना. आता जेवण चाललं मला मागे एका 15 दिवसाखाली मला जेवण जर केलं इतकी जर भाकर खाली मी 3 दिवस राहत गेलो त्याच्यावर.
आता नाही का मी भरपूर जेवण करायलो मात्र एवढं की नाही का मला नाही का हे पोटाचाच त्रास व्हायला म्हणजे भरत भरत रात्रशाळेमुळे असं भरत यायला. बरं आता जेवण करायला म्हणजे काय कुठं काय इलाज चालू आहे का तुमचा? ते दवाखाना इंजेक्शन घेतली नाही का? बरं चालू चालू आहे का ते बी? हो इंजेक्शन घेतले बरं नांदेडला. तर तेव्हापासून आता मला भाकर चालली नाही तर मला आधी नाही का मी 3 दिवसामध्ये नाही का बरोबर भाकर खात गेलो. आता मी 3 टाइम जेवण करायलो. बरं हा पोटभर. मात्र एवढं की मला आता ते रात्री लई त्रास झाला. हे नाही का असं भरूनच राहिलं आता हे समजा असं म्हणजे भरून आहे हे मुंग्या चालू होता मुंग्या चालू. हा अंगामध्ये म्हणजे फरफर फरफर. बरं मग आता ते इंजेक्शन आहे मग आता ते फरफर चालूच आहे घेणं घेतल्या तरी बी चालूच आहे की नाही? म्हणजे नाही का आता ते इंजेक्शन घेतले ते लई फरक पडला ना म्हणजे मला पहिलं हो पहिले खाणं जात नव्हतं वगैरे आता चाललं पण आता ते आणि जरा हे व्हायला म्हणाले ना तुम्ही. आणि हे 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 दुख हे 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 दुखते हे भरत भरत येते हे असं म्हणजे हे गळा हे सुद्धा असं तटवते किंवा बरं ठीक आहे.